स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही सुद्धा पारायण करणार असाल तर त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यामध्ये पारायणाचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसं करावं, कधी सुरू करावं, पारायण झाल्यानंतर काय करावं, अशा संपूर्ण गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत सप्ताह कधी सुरू करावा, सेवा कशी करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया. स्वामी प्रगट दिनानिमित्ताने अनेक ठिकाणी स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत यांचं पारायण केलं जातं. यंदा तुम्हीही हे पारायण करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत सप्ताह कधी सुरू करावा, चला या व्हिडिओमधून जाणून घेऊया. कोट्यावधी भक्त दररोज न चुकता स्वामींची सेवा करत असतात. आपापल्या परीनं स्वामींचं नामस्मरण, उपासना करत असतात. स्वामींचा प्रगट दिन हा स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीचा दिवस. या दिवशी जेवढी जास्त शक्य होईल तेवढी स्वामी सेवा भाविक करत असतात. अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेणाऱ्यांची संख्याही मोठी असते. परंतु सगळ्यांनाच अक्कलकोटला जाता येते असं नाही. म्हणूनच स्वामींचे महात्म्य वर्णन करणारी अनेक स्तोत्रे, मंत्र, ग्रंथ आहेत. यात स्वामी चरित्र सारामृत आणि गुरु लीलामृत या ग्रंथांना विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. स्वामींच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं या दोन ग्रंथांपैकी एका ग्रंथाचं सप्ताह पद्धतीने पारायण करावं असं सांगितलं जातं. म्हणूनच याची योग्य पद्धत काय हे जाणून घेऊया. शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिवस आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ संपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र आहेत. भाविक याचा लाभही घेतात. श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले आहेत. त्याचे नित्य नियमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकतं अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभव सुद्धा आहेत. स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत याचे नियमितपणे पारायण करत असतात. पारायण करण्याची इच्छा असेल तर सर्वप्रथम त्याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे, अशा काही गोष्टी जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे संकल्पबद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी. स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरु लीलामृत याचं सप्ताह पद्धतीने पारायण करायचं असेल तर शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी हे सुरू करावं लागेल. म्हणजे शुक्रवारी 20 मार्च रोजी स्वामींच्या प्रगट दिनी याची सांगता होऊ शकेल. आता स्वामींच्या पारायणाविषयी आणखी काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर या संबंधित तज्ञांच्या मार्गदर्शनाचा एक पॉडकास्ट स्वामींविषयी घेण्यात आलेला आहे. तो तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता, ज्यामध्ये तुम्हाला स्वामींचे अनुभव, स्वामींचा चमत्कार आणि स्वामी भक्तांनी स्वामींची सेवा कशी करावी, स्त्रियांनी गुरुचरित्र वाचन कसं करावं आणि पारायण कसं करावं याचं संपूर्ण मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे. तर तो पॉडकास्ट जाऊन नक्की बघा. आता श्री स्वामी चरित्र सारामृत सप्ताह पारायणाची पद्धत काय, तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचं पारायण कोणीही करू शकतं. या पोथीत जसं सांगितलं असेल तसे अध्याय पारायण करावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावी, त्यावर श्री स्वामींची फोटो ठेवावी किंवा मूर्ती ठेवावी, रांगोळी काढावी, दीप लावावा, समई लावावी, गंध, पुष्प, धूप, नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. चित्त प्रसन्न असावं. यावेळी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहे असा भाव असावा. आता गुरु लीलामृत पारायणाची योग्य पद्धत काय, तर श्री गुरु लीलामृत या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पठनास प्रारंभ करावे. त्यापूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुलं व्हावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी. दुपारच्या भोजनापूर्वी गुरु लीलामृताचं पारायण करावं. श्री गुरु लीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावं. गुरु लीलामृत पारायणाची वेळ निश्चित करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गुरु लीलामृत पारायण झाल्यावर पोथीला धूप, दीप दाखवावं. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावं. यावेळी सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहे असा भाव असावा आणि चित्त प्रसन्न असावं. आता दररोजचं पारायण झाल्यावर काय करावं, तर या दोन्हीपैकी जो ग्रंथ तुम्ही निवडला असेल त्याचे दररोजचे वाचन झाल्यावर पोथीला मनोभावी नमस्कार करावा. पोथी वाचताना काही चुका होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी क्षमा मागावी. स्वामींना गंध, हळद, कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी.
प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायण झाल्यावर तारक मंत्र म्हणावा. 7 दिवस अखंड दीप तेवत ठेवावा. तर अगदी साधी सोपी सेवा आहे, ही उपासना आहे जी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर सप्ताह सुरू करण्यापूर्वी संकल्प आवश्यक आहे. तो कसा करावा तर स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरु लीलामृत सप्ताह सुरू करताना सकाळीच स्नान आदी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावं. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्र नेसावीत. मस्तकी गंध लावावं. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचं स्मरण करावं. वडीलधाऱ्यांना वंदन करावं. नमस्कार करावा. उजव्या तळहातावर पडीभर पाणी घेऊन आपलं नाव, तिथी, दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पडीभर हातात घेतलेलं पाणी ताम्हणात सोडावं. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावं. पारायण करत असताना एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता फुलं व्हावीत. पोथीला धूप दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करावा. पोथीतील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावं. वाचन करताना मन एकाग्र ठेवावं. इतर विचारांना दूर ठेवावं. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. मनापासून वाचन करावं. पारायण काळात सदाचाराने राहावं. वादविवाद, भांडणं, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. स्वामींच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन चिंतन करावे. स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. तर अशा पद्धतीने सप्ताह सुरू करण्यापूर्वी संकल्प आवश्यक आहे. तर स्वामी प्रगट दिनानिमित्तानं अनेक ठिकाणी स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत याचं पारायण केलं जातं आणि यंदा तुम्ही सुद्धा हे पारायण करणार असाल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. प्रगट दिनानिमित्त पारायण कसं करावं या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळालं असेल अशी खात्री आहे. याही व्यतिरिक्त पारायणासंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे स्वामींचे अनुभव, स्वामी सेवा, अडचणीच्या वेळी स्वामी सेवा कशी करायची, पारायण कसं करावं आणि प्रगट दिनापूर्वी पारायण कधीपासून सुरू करावं, ते कधी समाप्त करावं, स्वामींना नवस कसा बोलावा आणि तो कसा फेडावा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आमच्या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. तर तो पॉडकास्ट जाऊन आत्ताच बघा. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील. म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.